नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. कर्ज माफीसाठीच्या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाची कागदपत्रं भरायची आहेत. कुठली ती कागदपत्रं आहेत, काय काय करायचं आहे, कशी प्रोसेस करायची आहे आणि होणारा मनस्ताप कसा टाळायचा आहे, हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मंडळी, कर्जमाफीसाठी 3 महत्त्वाची कागदपत्रं आणि संपूर्ण प्रक्रिया आणि त्याचं सविस्तर विश्लेषण आम्ही तुम्हाला सांगतो आहोत. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या नावावर याद्या ह्या गाव पातळीवरती उपलब्ध व्हायला सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांनी कोणती कागदपत्रं तयार ठेवायची, कोणती प्रक्रिया पूर्ण करायची आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे. तर ही माहिती आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली 3 कागदपत्रं. पहिलं बँक पासबुक, दुसरं आधार कार्ड आणि तिसरं फार्मर आय डी. तर पहिलं बँक पासबुक. ज्या बँकेतून पीक कर्ज, क्रॉप लोन, KCC लोन घेतलेलं आहे त्या बँकेचं पासबुक असणं आवश्यक आहे. या पासबुकवरनं कर्जाची माहिती आणि संबंधित खातं तपासलं जाणार आहे. कर्जाची रक्कम 2 लाखांच्या आत किंवा त्यापेक्षा जास्त असली तरी देखील पासबुक असणं अत्यंत गरजेचं आहे. आधार कार्ड. आधार कार्ड हे ओळख पटवण्यासाठी, ओळखीची पडताळणी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. याच आधारे ई-KYC किंवा आधार प्रमाणीकरण केलं जातं. ई-KYC करणं बंधनकारक असणार आहे, त्यासाठी आधार कार्ड गरजेचं आहे. कर्जमाफीची रक्कम योग्य लाभार्थ्यालाच मिळावी या प्रक्रियेसाठी हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तिसरं आहे फार्मर आय डी. सध्या फार्मर आय डीला विशेष महत्त्व आहे. ज्यांच्याकडे फार्मर आय डी नाही त्यांनी तो शक्य तितक्या लवकर तयार करून घेतला पाहिजे. काही ठिकाणी फार्मर आय डी नसला तरी पुढील प्रक्रियेदरम्यान तो तयार करून कर्जमाफी मिळू शकते. मात्र भविष्यातल्या प्रक्रियेसाठी तो अतिशय आवश्यक असल्याची शक्यता आहे. तर कर्जमाफीची प्रक्रिया कशी असणार आहे मंडळी? पहिला टप्पा, यादीत नाव आहे का ते सगळ्यात अगोदर तपासा. सगळ्यात अगोदर आपल्या गावातल्या ठिकाणी कर्जमाफीची जिथं यादी लागते ती यादी तपासा. मग ती यादी कुठे लागते? ती लागते यादी ग्रामपंचायतमध्ये, संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये, सहकारी पतसंस्था किंवा सोसायट्यांमध्ये, त्याचबरोबर संबंधित बँकेची शाखा. मग जर का तुमची SBI असेल, बँक ऑफ इंडिया असेल, SBH असेल किंवा जी कुठली बँक असेल त्या बँकेची जी काही संबंधित शाखा आहे त्या शाखेमध्ये ही यादी लावली जाते. जर यादी लागलेली नसेल तर ती यादी ग्रामसेवक, तलाठी, बँक कर्मचारी किंवा सोसायटीचे सचिव यांच्याकडून फोनद्वारे देखील तुम्हाला ती PDF मिळू शकते. आता दुसरा टप्पा, यादीतला क्रमांक आपल्याला घ्यायचा आहे. जर तुमचं नाव या यादीमध्ये आहे आणि नावासमोर अनुक्रमांक, सिरियल नंबर हा दिलेला आहे, तो सिरियल नंबर तुम्हाला लिहून घ्यायचा आहे किंवा आधार क्रमांक सोबत ठेवायचा आहे. तिसरा टप्पा, महा ई सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जायचं आहे. त्यानंतर खालील कागदपत्र घेऊन आपल्याला जायचं आहे. पहिलं आहे आधार कार्ड, दुसरं आहे पासबुक आणि तिसरं आहे फार्मर आय डी. महा ई सेवा केंद्रामध्ये किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-KYC तुम्हाला करायची आहे. चौथा टप्पा आहे आधार प्रमाणीकरण. तुमची ओळख पडताळणी ही केली जाणार. तुम्हीच ते संबंधित शेतकरी आहात याची खात्री केली जाणार. ई-KYC पूर्ण झाल्यानंतर पुढच्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम त्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया ही सुरू होते. यादी जर लागली नसेल तर काय करायचं? यादी जर लागलेली नसेल तर ग्रामपंचायतमध्ये चौकशी करावी लागेल, तलाठ्यांशी संपर्क साधावा लागेल, संबंधित बँकेत फोन करून माहिती मिळवा, सहकारी सोसायटीत माहिती मिळवा. वारंवार प्रत्यक्ष फेऱ्या मारण्यापेक्षा अगोदर PDF जर का गावामध्ये आलेली असेल, कोणाकडे आलेली असेल तर त्याची माहिती घ्या. त्या PDFमध्ये तुमचा तो नंबर शोधा, तुमचं नाव आहे का ते शोधा. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी या सोप्या होतील. आता फार्मर आय डी जर नाही आहे तर काय करायचं? सध्या अनेक शेतकरी फार्मर आय डीबद्दल संभ्रमात आहेत. फार्मर आय डी नसल्यामुळे लगेच कर्जमाफी होत नाही किंवा ती रद्दही होत नाही. मात्र पुढच्या प्रक्रियेसाठी सुरळीत व्हावी म्हणून फार्मर आय डी तयार करून घेणं हे आवश्यक आहे. तो तयार केला पाहिजे. त्यानंतर आधार प्रमाणीकरण करून पुढील प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. तर प्राथमिक स्तरावर कोणत्या बँकांची प्रक्रिया सुरू आहे? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या लाभार्थ्यांना याद्या अनेक ठिकाणी उपलब्ध होऊ लागलेल्या आहेत. राष्ट्रीयकृत बँकांची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू होण्याची शक्यता आहे.
संबंधित प्रशासनाकडनं जुलै अखेरपर्यंत विविध टप्पे पूर्ण करण्याचे संकेत देण्यात आलेत. कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावरती अप्रमाणित संदेशांवर अवलंबून राहू नका. ग्रामपंचायत, बँक किंवा अधिकृत अधिकाऱ्यांकडूनच माहिती घ्या. वारंवार बँकेत जाऊन वेळ वाया घालू नका. सगळ्यात अगोदर तुमच्या फोनवरनं ही माहिती घ्या किंवा PDF कुणाकडे असेल तर ती मागवा. KYC पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. तर मंडळी, कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी 3 कागदपत्र सगळ्यात महत्त्वाची आहे. पहिलं आहे बँकेचं पासबुक, दुसरं आहे आधार कार्ड आणि तिसरं आहे फार्मर ID. प्रथम लाभार्थी यादीत नाव तपासा, त्यानंतर महाई सेवा केंद्रात जा, आधार प्रमाणीकरण म्हणजेच KYC पूर्ण करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या नियमानुसार पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम ही शासन जमा करेल. तर अशी ही माहिती मंडळी. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नोंद करा. धन्यवाद.